मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. मृत्यु सर्वहरश्चाम अहम उद्भवश्च भविष्यताम. कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणाम, श्रुतिर्मेधा धृतिः क्षमा. वृत्साम तथा सामना, गायत्री छंदसा अहम. मासानां मार्गशीर्षो हम, मृत्यूनां कुसुमाकरः. पुढच्या विभूतीच्या संकल्पना कृष्ण इथं द्यायचा प्रयत्न करतायत, म्हणजे सांगतायत. परंतु या पुढच्या विभूती आहेत त्याच्या अगोदरच सर्व जे परिमाण त्यांनी दाखवलेलं आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या छोट्या छोट्या चित स्वरूपातल्या आविष्कारांचं. कसं आहे की परब्रह्म आणि ईश्वर ही अनंत अशा प्रकारची एक अतिमानसिक जाणीव आहे, लक्षात घ्या. आणि ही जी ईश्वराची जाणीव आहे ही सर्वत्र भरलेली आहे. आणि हे जे सर्व ब्रह्मांड दिसतंय आपल्याला, याच्यात परमेश्वर भरला आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे ब्रह्मांड जेव्हा नव्हतं तेव्हा सुद्धा परमेश्वर होताच, लक्षात घ्या. म्हणून ती जी जाणीव स्वरूपातली सच्चिदानंद स्वरूप असं त्याचं जे आपल्याला अव्यक्त स्वरूप म्हणून जे संबोधल्या जातं, त्या अव्यक्त स्वरूपाला जेव्हा एक संकल्पना आली की मी ब्रह्म आहे आणि सर्व खल्विदं ब्रह्म, त्या संकल्पनेला धरून त्याच्या एका ठराविक जाणीवे पुरतं मर्यादित, आणि हे स्वरूप अनंत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे हे त्याच्या काही म्हणजे त्याचा जो विस्तार आहे त्या विस्ताराच्या काही अंशात्मक जाणीवेत तिथल्या तिथं प्राकट्य झालेलं आहे, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडालाही परत पुरून उरलेला आहे, असा संपूर्ण विश्वाचा तो आधार आहे. बघा, हे त्याचं स्वरूप आहे. या स्वरूपाचा वेध घेणं आणि त्याची सर्व क्रियाशील जाणीव प्रकृतीमधून जी सांख्यांच्या विविध ज्या आपण तत्वांप्रमाणे दिसते. सांख्य तत्व म्हणजे काय, आपण परवा जो विषय चालला होता त्याच्यावर मी हे थोडस घेतो की हा प्रत्येक तत्व ही ईश्वराची नियंत्रित करणारी शक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिला प्रकृती म्हटलंय. आणि ती प्रकृती या पुरुषाच्या जाणीवेमधनं काम करते, असं ते स्वरूप आहे प्रकृती आणि पुरुषाचं. म्हणून सांख्य तत्वज्ञान, आता त्याच्या मी खूप डिटेल मध्ये शिरत नाही आता, कारण त्याने अजून थोडा बुद्धिभेद व्हायची शक्यता आहे, म्हणून त्याच्यात मला शिरायचं नाहीये. परंतु आपली जी गीतेनी जे साम्यता किंबहुना एक प्रकारचं सिम्युलेशन केलेलं आहे सांख्यांच्या तत्वज्ञानाचं आणि योगाचं,
सांख्यांचं तत्वज्ञान हा संन्यासाच्या जाणीवेतून चालतोय आणि योगाचं तत्वज्ञान हे कर्माच्या जाणीवेतून चालतंय. म्हणून सांख्य आणि कर्म यांच्या दोघांच्याही सिम्युलेशन मधनं गीता अजून परब्रह्माच्या जाणीवा विस्तारित करते. असा तो त्याचा मूळ एक काय म्हणतो आपण त्याला तत्वज्ञानाच्या जाणीवांचा आधार अशा प्रकारे पुढे क्रांत होत जातोय. आता तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला शिरायचं नाही, कारण हा खूप तत्वज्ञानाच्या रिलेटेड विषय. आपण भावभक्तीने समजून घेणारे माणसं आहोत, त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला शिरायचं नाहीये. मुख्य भाग काय आहे त्याच्यामधला की हा जो ईश्वर अशा प्रकारे आहे तो चित स्वरूपामध्ये सर्वत्र आहे आणि तो आपण बघू शकत नाही होत. म्हणून प्रत्येक गोष्टीच्या अंतर्गत जाणीवेमध्ये जेव्हा आपण शिरतो तेव्हा ईश्वराचं प्राकट्य दिसतं. म्हणून अर्जुन जेव्हा भांबावलेला होता त्याच्यातनं त्याला या सर्व तत्वज्ञान त्यांनी समजून सांगितलं श्रीकृष्णाने सद्गुरूच्या जाणीवेतून. ते सांगितल्यानंतर त्याला ते पटलंय सगळं. आता इथपर्यंत झालं सगळं, आणि तरीही तो म्हणतो तरी मला कुठल्या तरी अशा वस्तू तू दाखव की ज्या पाहिल्यानंतर मला तुझ्यापर्यंत पोचता येईल. ही इथून खऱ्या सगुणाच्या जाणीवांना सुरुवात होते आपल्यामधल्या. लक्षात आपल्यालाही प्रत्येक गोष्ट सगुणात बघण्याची जी सवय लागली आहे त्याच्यामुळे आपण या खांबात देव पाहू शकत नाही, परंतु तोच या खांबामध्ये समजा विष्णूची मूर्ती कोरली की आपल्याला अरे हा, ही आपली जाणीव आहे. आले का लक्षात? याला निर्गुणातनं सगुणात येणं आहे, परंतु आपण उलटा प्रवाह करत नाही आहोत. लक्षात आलं? म्हणून उलटा प्रवाहामध्ये आपल्याला शिरता यायला पाहिजे. याला अंतर्मुख होणं असं म्हणतात. अंतर्मुख होणं म्हणजे काय नेमकं? हा उलटा प्रवाह समजला पाहिजे. हा उलटा प्रवाहाच्या जाणीवेतनं जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा या संपूर्ण व्यवहारामध्ये काळाचं स्वरूप जे मागच्या वेळेला आपण सांगितलेलं आहे ते स्वरूप सुद्धा माझं आहे असं तो म्हणतात. अशा सर्व प्रकारच्या जवळ 60, 70, 61 विभूती, 60-65 विभूतीचं दर्शन आतापर्यंत आपण श्रीकृष्णाच्या तोंडातनं आपण ऐकण्याचा प्रयत्न केलाय. पण या प्रत्येक जाणीवेमध्ये त्याच्या गुणात्मकतेला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून जिथं जिथं उत्तुंग, उन्नत, सत्य, शिव, सुंदर अशा प्रकारच्या ज्या जाणीवा आहेत त्याच्यामध्ये ईश्वर आपल्याला बघायला सोपा जातो, बरोबर. परंतु तेवढ्याच क्रौर्य, मृत्यू, विविध प्रकारच्या दोषात्मक जाणीवा आहेत या सुद्धा ईश्वराचीच निर्मिती आहे, पण त्यात ईश्वर पाहणं आपल्याला अवघड जात, बरोबर. असंही कृष्णाने सांगितलेले. पण त्या माझ्या विभूती नाहीत का? त्या आपण माझ्या विभूती आहेत असं तो म्हणतो. म्हणून तुम्ही क्रूर, अतिक्रौर्यवान झालात तरी सुद्धा शेवटी ईश्वर स्वतः येऊन तुम्हाला मारणारच आहे. पण त्या क्रूरतेच्या ज्या अंतिम पायऱ्या आहेत त्या रावणासारख्या अनैतिक जाणीवेवरनं गाठाव्या लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणून रावणाला मारायला राम अवतरले, बरोबर. आणि कृष्णाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा त्याच्या ज्या बाललीला आहेत त्या का एवढ्या आपल्याला चांगल्या, म्हणजे आपण जास्त म्हणजे त्याच्या बालकृष्णाला महत्व देतो? कारण त्याचं जे त्याच्यातलं जे व्यक्तिमत्व आहे ते खरं अतिमानसिक जाणीवेचं विज्ञानमय पुरुषत्वाची जाणीव आहे तिथं. बघा आता जरा वेगळं गणित मी सांगतोय तुम्हाला. कारण काय झालेलं आहे, त्याच्या जीवनाचा हा भाग आपण जरा सखोलपणे जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यातला जो पहिला भाग आहे ना, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता, हा भाग त्यांनी त्याच्या बाल जीवनामध्येच वैयक्तिक जाणीवेतनं पूर्ण केलाय. कंसाचा वध, बरोबर, त्याच्यानंतर पूतनेचा वध, त्यानंतर असे त्यांनी जे काही इंद्राचा एक प्रकारचं गर्वहरण नाही का, गोवर्धन घेतला वगैरे, या सर्व घटना आपण जर सूक्ष्मपणे पाहिल्या तर या त्याच्या वैयक्तिक ईश्वरीय परमेश्वरीय पुरुषोत्तमाच्या मूळ जाणीवेतून त्यांनी त्या साकारल्या. जसं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ही त्यांची ज्ञानेश्वरांची अतिमानसिक पुरुषोत्तम योगाची जाणीव आहे. त्याचा विस्तृत उहापोह आपण परवा करू. लक्षात आलं का? तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? हे जरा समजून घेण्यासारख्या प्रकारे खूप सुंदर आहे. आणि याच्यातनं खरी भक्ती, ज्ञानयुक्त भक्ती जी म्हणतो ना आपण, याच्यातनं आपली उदित होणार आहे. म्हणून हे अभ्यास करायचा आपल्याला. तो पाळणा हलवणारा कृष्ण सोडून द्या, त्याच्यात काही अर्थ नाहीये फारसा, पण त्याच्या ज्या जाणीव आहेत त्या समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून यमुनेला बरोबर स्वतःच बोट त्याने अंगठा दाखवलाय बघा. म्हणून यमुनेला गंगेचं स्वरूप का प्राप्त होतं? कारण ते कृष्णेच्या अंगठ्याचा स्पर्श त्याला झालेला आहे. तर विष्णूच्या अंगठ्यातनं गंगा बाहेर आलेली. एवढं महत्व आहे प्रत्येक गोष्टीचं. त्याचं कारण त्याच्या पाठीमागे, कारण ते विष्णू तत्व, ते परब्रह्म स्वरूप त्यांनी त्याचं प्राकट्य तिथं दाखवलेलं आहे. परंतु तोच कृष्ण जेव्हा महाभारताच्या तत्कालीन जीवनाच्या संस्थापनेसाठी येतो तेव्हा तोच म्हणतो न धरी शस्त्र करी. फरक पडला. तिथं त्यांनी फक्त ज्ञानाच्या अधिष्ठानावरती जगणाऱ्या सर्व लोकांना, भक्त लोकांना गीतेचं प्रबोधन करून पुढच्या ज्ञानाच्या दिशा त्यांनी प्रगल्भ करून दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पण हीच गोष्ट त्यांनी दुर्योधनाला मारलेलं नाहीये, त्यांनी कर्णालाही मारलेलं नाहीये. आणि त्याच्या भक्ताला सांगितलं की हे तुझं कर्तव्य म्हणून तू कर, आणि हे कर्तव्य तू करतोय जसं समजू नको, तर माझ्या आत्म्याच्या जाणीवेतून ते कर, म्हणजे तो सहजपणे निष्कर्म रोग होईल. म्हणजे सांख्यांचे तत्वज्ञान एकत्रित होत आहे आणि पुरुषोत्तमाची एकत्रित जाणीव तू स्वयंभू म्हणून प्रदर्शित कर, असं त्याला म्हणायचं. तर भयंकर आहे. गीतेचा भावार्थ कशा प्रकारे चालतो आहे हे समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. नुसती गीता कृष्णाने सांगितली, कृष्ण भारी होता वगैरे, या गोष्टीला काही फारसा अर्थ नाही. लक्षात घ्या. पण तो नेमका कसा चाललाय कृष्ण हे समजणं त्याच्या जीवनाचा भाग आहे. म्हणून या विभूती, अर्जुन सुद्धा हुशार होता म्हणून त्याने विभूती तुझ्या कुठल्या दाखव असं म्हणाला. खरं तर त्याला सर्व तत्वज्ञानाची जाणीव निर्माण झालेली होती, पण तरी सुद्धा तो म्हणतो की तुझ्या विभूती कुठल्या दाखव, म्हणजे मी तुला शोधू शकेन. बरोबर. म्हणून आपल्याला सुद्धा ईश्वर तत्वज्ञान जरी समजलं तरी ईश्वर शोध घ्यावा लागणार आहे. आपल्याला सुद्धा त्या याच्यातनं ईश्वराचा शोध घ्यावा लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणून पुढच्या याच्यात ते काय म्हणतात, मृत्यू सर्व हराश्यम अहम मुद्भवश्च, सर्व नाहीसे करणारा मृत्यू मीच आहे. लयाची जाणीव दाखवली आहे त्यांनी. म्हणून या ब्रह्मांडामध्ये जे जे लय पावत आहे, त्या लय पावणारी जी शक्ती आहे, ज्याला आपण काळ म्हणतो, तो मी आहे असं म्हणतो. पण काळाचा मधला मृत्यू मी आहे असं म्हटलं त्यांनी इथं. बरोबर आहे की नाही? कारण काळाला 3 संकल्पना आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. या 3ही गोष्टी प्रत्येक क्षणाच्या जाणीवेवरनं काळ प्रदर्शित करत असतो. म्हणून आपल्याला नेहमी मृत्यूच्या वेळेला देवाची आठवण येते.
तिथं कळतं. पण तेव्हा उपयोग नसतो ना, कळून उपयोग आहे का काही? तेव्हा सर्व जीवन आठवतं मृत्यूच्या वेळेला. त्याने मी कसा जगलो, काय केलं, खरं तर काहीच नाही, सगळे सोडून गेले. वाल्यासारखं होतं. तो घरी जाऊन विचारतो बायकोला की मी हे सगळं करतो त्या पापाचे तुम्ही धनी आहात का? प्रत्येक जण म्हणतो नाही नाही नाही, आम्ही काय नाही, आम्ही थोडी सांगितले तुम्हाला मारायला. आपल्या बायका पोरांनी उद्या आपल्याला म्हटलं की आम्ही थोडीच म्हटले तुम्हाला एवढा धंदा करा, एवढ्या नोकऱ्या करा, 15-15 तास राबा. आपण काय म्हणू? विषण्ण होऊन दारू पीत बसू, वेगळं काही करणार नाही. आपल्या बायकांनी जर असं म्हटलं तर बरोबर आहे की नाही? तेच झालं ना वाल्याचं. आपलं एवढं धाडच नाही बायका पोरांना विचार, कारण नसताना आपण ती आपली जबाबदारी असं समजत असतो. हा असा प्रकार आहे तो. उगाच आपण आपल्याला ओव्हरबर्डन करून घेतलंय. तसं करण्याची काही आवश्यकता नाहीये. परमेश्वर म्हणतो तसं करण्याची काही नाही. ठराविक जीवनातला काळ आहे, त्या काळामध्ये दिवसात 24 तास दिलेले आहे. त्या 24 तासातले तू कर ना, 10 तास काम कर, मी कुठं नाही म्हटलेलं आहे. पण उरलेले 14 तास तेही तू जर तेच करत बसलास तर तो रजगुणातनं तमोगुणात जाणारच, लक्षात ठेव. म्हणून गीतेमध्ये या अशा गोष्टीला स्थान नाही, मूर्ख म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे रामदास स्वामींचे शब्द आहेत, बरोबर आहे ना? अति कर्मी मूर्ख म्हटलेलं आहे, मूर्खाच्या लक्षणात येतो. म्हणून या गोष्टी खूप समजून उमजून आपल्याला करता यायला पाहिजेत. जीवनामधली आकडेमोड म्हणजे वेळेची आकडेमोड लक्षात ठेवा, ही प्राथमिकपणे माणसाला जमली पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीला वेळ मिळणार आहे, नाही तर सर्व मेस आहे. वेळ नाही ही कारण देण्यासाठी असू शकतात फक्त, पण जो मॅनेज करू शकतो त्याला वेळ नाही हे कारणच नसतं. तुम्हाला मागे एकदा गोष्ट सांगितलेली होती मी. एक व्यापारी असतो, धंदेवाला असतो. कारण धंदेवाल्यांना बरेचदा अशी असतात की आम्हाला वेळच मिळत नाही, बरोबर. बहुतेक धंदेवाल्यांची ही कारण असतात. राग ना काही देऊ ना पण तो धंदेवाला काय असतो, तो खूप म्हणजे हे असतो, म्हणजे ईश्वराभिमुख असतो आणि तत्वज्ञानाचा अभ्यासक असतो. तो प्रत्येक आणि तो सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत धरून चला हा कायम व्यस्त असतो आणि सर्व करत असतो, बरं का. तो वाचनही करायचा, हेही करायचं, तेही करायचं, सर्व गोष्टी, सामाजिकही काम करायचा, स्वतःच दुकानदारी सांभाळायचा, सर्व करायचं. तर त्याचा एक मित्र म्हणतो, अरे तू एवढा बिझी असतो पण तू कधी दमलेलाच दिसत नाही सरे, त्याला काय कारण आहे? तर म्हणतो काय, मी म्हणे बिझी नसतोच म्हणे, मी काय मोकळाच असतो. आणि काय सकाळी 5ला उठतो, तोंड वगैरे धुवून झालं की आपली ध्यान धारणाला बसतो, काय अर्धा-1 तास झालं की मोकळा. मग पुढचं की आंघोळ वगैरे करतो, देवाची पूजा करतो, मोकळा. त्यानंतर काय असेल, बायको वगैरे काय चहा पाणी देते, तिने दिलं तर ठीक आहे, नाही तर मीच माझं दूध घेतो, उठून पितो, परत मोकळा आपल्या पुढच्या कामाला. आणि मग फिरायला जाऊन येतो, फिरून आला की परत मोकळा आपलं. म्हणजे एक सकाळचा सगळा फेज मी मोकळा असतो बघ, कुठंच बिझी नसतो. आणि त्याच्यानंतर मग दुकान 8-8:30ला उघडावं लागतं ना, मग दुकानात जातो. दुकानात सर्व व्यवस्थित आहे की नाही, माल कुठला आणायचा, का आणायचं ते लिस्ट केलेली असते. त्या कामगारांनाही सांगतो, मी स्वतः जातो बाजारामधनं काय असते ते वस्तू आणतो, ते झालं की परत मोकळा. आणि परत दुकानात येऊन बसतो, 1-2 तास काय असेल ते हिशोब पाहतो. 12-1 वाजता दुकान आपलं बंद करतो, मस्तपैकी घरी जातो मोकळेपणे. मग जेवण वगैरे करतो, थोडी विश्रांती घेतो, मग मात्र मी थोडं वाचन वगैरे करतो, कारण वाचनाला वेळ द्यायला पाहिजे ना. मग तो वाचन करतो थोडस, मग वाचन झाल्यानंतर मग परत दुकानाची वेळ होते 3:30-4ची. मग परत आपला वाचनाचं मोकळा झालं की दुकानावर येतो, दुकान वगैरे सगळं पाहतो. संध्याकाळी 7:30-8 पर्यंत चितळ्यांसारखाच असेल तो माणूस बहुतेक, असं मला वाटतं. आणि परत मोकळा म्हणे. आणि मग परत घरी येतो, मग जेवण वगैरे बायकोनी केलेलंच असतं, जेवतो वगैरे, आणि मग परत वाचनाला बसतो, माझं ध्यान वगैरे करतो रात्रीचं. आणि मस्त की रात्री 10:30ला देवाला नमस्कार करतो आणि झोपून जातो मोकळा.
हे जे मोकळेपण आहे ना, कशातच न अडकणं, कशातच अडकायचं नाही. काय होईल तरी जाऊ दे, तिथे जाऊ दे, अशी एक वृत्ती लागते. लक्षात आलं का? खूप डोक्याला त्रास करून घ्यायचं रे, जाऊ दे म्हणायचं. तर ही जी वृत्ती आहे ना, ही संन्यस्ताकडे नेणारी वृत्ती आहे. लक्षात ठेवा. आपण जेवढं गुरफटू त्याच्यामध्ये, तेवढा तो काळ आपल्याला खात राहतोय, अख्खं जीवन खातो. आणि मरणाची वेळ येते त्यावेळेला मग त्याचं स्वरूप कळतं. पण म्हणजेच काय झालं, काळ हे जर माझं स्वरूप असेल तर आपण ईश्वराबरोबर प्रत्येक क्षणाला व्यवहार करायला पाहिजे. आपण व्यवहार कोणाशी करतो आहे, ही जाणीव ईश्वराची संलग्न व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक क्षण येतोय तो ईश्वर घेऊन येतोय माझ्याकडे. आज तुम्ही सगळेजण आलात इथं, बरोबर, म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक याच्यामध्ये एक प्रकारे ईश्वरच माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो असं मी समजलं तर. आणि परत आपण काय करायचंय, ईश्वरातच गुणगान गायचंय. येणाऱ्या प्रत्येक क्षणात ईश्वरातच गुणगान गायचंय. मग त्याच्यानंतर म्हणून येणारा प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या जाणीवेतून जगलं ते ऑटोमॅटिक सर्व कर्म नैष्कर्म्य काय आहे ते सगळ्या भानगडी संपून जातात. बघा, फारसं डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. लक्षात आलं का तुमच्या? याला साधं सरळ गणित आहे आपलं, असं ठेवायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं बरं का. लिव म्हणजे नुसतं लिव नाही, ते तर जगावंच लागतंय. नाही, मोमेंट टू मोमेंट जगावं लागणारच आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला पर्याय का, तुम्ही इथं आला नसता तर घरी काहीतरी खुडखुड करतच बसलं असतं ना, काय केलं असतं वेगळं. नाही, ऐकून घ्या पुढे. परंतु तो मोमेंट तुम्ही ईश्वराच्या जाणीवेत घालवणं याला महत्व आहे, असं आहे ते गणित. तर हे कर्म नैष्कर्म्य होणार आहे. कारण ईश्वराच्या जाणीमध्ये अपेक्षाच नाहीये ना. तुम्हाला काही अपेक्षा आहे का माझ्याकडनं? म्हणजे तुम्हाला जर अपेक्षा असेलच कुठली तर ईश्वराचं स्वरूप समजून घेण्याची अपेक्षा आहे. म्हणजे हे त्याची पूजाच नाही का, मग ही त्याची भक्तीच नाही का? म्हणून हे कर्म कायम नैष्कर्म्य होत. म्हणून श्रवण मनन चिंतन या गोष्टी कशासाठी आहे? म्हणून ईश्वर प्रत्येक क्षणाच्या जाणीवेतनं ओळखता यायला पाहिजे. ना जाने की स्वरूप में नारायण मिल जाए. तो काय असं सांगून येणार आहे का? पालखी आले माझ्याकडे, ते म्हणाले अहो पांडे साहेब हात काय करा, हा मी श्रीकृष्ण आलोय असं म्हणणार आहेत का? हात म्हणणार नाही येत ते, लक्षात घ्या. असं कसं होईल? पण माझी दृष्टी जर तशी असेल तर मी त्यांना त्या भूमिकेत पाहू शकतो की माझी भूमिका आहे. बघा, म्हणजे तोच क्षण आपल्याला कसा फिरवता यायला पाहिजे हे प्रॅक्टिकल आहे अध्यात्मातलं. लक्षात आलं का? म्हणून अध्यात्म जगणं म्हणजे काय नेमकं? मग काय मी माझं काही रोजचं जीवन सोडून दिलं का? माझा धंदा पाणी सोडून दिला का? नाही, सोडायचं काहीच नाहीये. इथं परिवर्तन आहे. इथं जे साधायचं आहे ते परिवर्तन साधायचंय आणि क्षणाक्षणाला परिवर्तनाच्या जाणीवेतून अधिक परिवर्तनाकडे जायचं. लक्षात ठेवा. कारण ह्या ज्ञानाच्या जाणीवा जशा विस्तारत जाणार आहे, जशा प्रत्येक घटनेतनं, प्रत्येक क्षणातनं, प्रत्येक अस्तित्वातनं मला ईश्वराची जाणीव माझ्यामध्ये उन्नयित होत जाईल, तसा तसा माझ्या कर्माचा सिद्धांतही वाढत वाढत जाणार. लक्षात ठेवा ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. कारण ज्ञान अगाध आहे म्हणून कर्म सुद्धा अगाध व्हावं लागतं. कारण कर्मातनं ज्ञानाची प्राप्ती आहे. बघा, हे सगळी गणित अशी एकमेकावर आधारित आहे. हा सर्व अभ्यास आपला झालाय, लक्षात आलं. पण आता नेमकं कसं बघायचं याच्याकडे हे कृष्ण सांगतायत आणि अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतात. म्हणून ते तसं बघावं लागतंय आपल्याला. या भूमिकेतनं आपण जेव्हा बघतो तेव्हा उत्पन्न होणाऱ्या वस्तूंना उत्पन्न करणारा मीच आहे. म्हणून मी म्हटलं ना, प्रत्येक वस्तूतनं मला त्याच्या ज्ञानाची जाणीव व्हायला पाहिजे.
तर उत्पन्न होणारी हर एक वस्तू ही त्याने निर्माण केली आहे, मी काहीच केलेलं नाहीये. मी मला स्वतःला सुद्धा निर्माण करू शकलेलो नाहीये, तर मी बाकीच्यांना कुठल्या गोष्टींनी म्हणणार आहे मी निर्माण केले म्हणून. म्हणून हीच शेवटी गोष्ट यावी लागते, मी माझे काहीच नेणो. मी माझे ओझे, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरीच तत्वता पावते सहज समाधी, असं स्वामींचं एक वाक्य आहे, मला पूर्ण ते आठवेना. परंतु ही भ्रांतीचं ओझे, ही भ्रांती आहे. मी आणि माझं ही सर्व भ्रांती आहे, याचं ओझ उगाच डोक्यावर घेऊन वाहत बसण्यापेक्षा ते खाली बाजूला ठेवून दे ना. असेल तर असेल, ज्याचा असेल तर घेऊन जाईल त्याचं ओझ. मी कशाला वाहत बसायचंय? आणि मी वाहूनही काही उपयोग झाला नाही गेले 50-60 वर्षाच्या माझ्या आयुष्यात. आता पुढे होणार आहे असं जर वाटत असेल तर केवढा मोठी भ्रांती आहे. म्हणजे भ्रांतीत अजूनच भ्रांती, असा प्रकार होऊन बसतोय तो. म्हणून आणि पुढे म्हणतात बरं का, कीर्ती श्रीर्वाक नारीणा स्मृतीर मेधा धृती क्षमा. स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा या माझ्या विभूती आहेत. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसाम अहम. सामामध्ये बृहत्साम हे माझे स्वरूप होय. याचा थोडा विस्तार मी मागच्या वेळा केला होता, पण नंतर परत ज्ञानेश्वरांच्या याच्यातनं आपण ते परत बघू तो भाग, बरं का. बृहत्साम हे माझे स्वरूप होय. छंदामध्ये गायत्री छंद, महिन्यात मार्गशीर्ष व ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. म्हणजे प्रत्येक काळामध्ये सुद्धा मी कुठल्या कुठल्या स्वरूपात आहे हेही ते सांगतायत. आणि आपल्या अंतर्गत ज्या शक्ती स्वरूपातल्या आहेत, ज्याला आपण कीर्ती म्हणतो, श्री म्हणतो, वाणी म्हणतो, स्मृती म्हणतो, मेधा म्हणतो, धृती म्हणतो, क्षमा म्हणतो, या सर्व शक्तीच्या स्वरूप आहेत आपल्यामधल्या. याचं स्वरूप सुद्धा त्या त्या जाणीवेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ते त्याची विभूती असते. आता या कसं जायचंय ते ज्ञानेश्वरांचं वाचत जाऊ तेव्हा आपण एक्सप्लेनेशन वरती जाऊयात. सृजलिया भूतांचे मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी. शेखी सर्वात या संहारी, तेव्हा मृत्यू ही मीची. उत्पन्न झालेल्या भूत सृष्टीला मीच धारण करतो. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे. म्हणजे माझ्यामुळे त्याचे पोषण होते व वृद्धी होते. शेवटी सर्वांचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यू ही मीच आहे. लक्षात. म्हणजे उत्पन्न झालेल्या भूत सृष्टीला मीच धारण करतोय. ही सर्व जे तयार झालेलं ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे, त्याचा धारक जो आहे, धारक म्हणजे त्याच्या धारणेतनच हे सर्व तयार झाले. लक्षात ठेवा. तूच असे आधार विश्वाचा, असा तो प्रकार आहे. म्हणून तो त्या सर्वाचा आधार आहे. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे, म्हणून ते जीवन मिळत आहे. जीवन कुठलं म्हणतो आपण? मृत्यू आणि जन्म, जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे जगावं लागतं त्याला जीवन म्हणतोय आपण, बरोबर की नाही. आणि ते जीवन कशावर बेतल्या गेलेलं आहे? काळावर बेतल्या गेलेलं आहे. म्हणून काळ हे माझं स्वरूप आहे, त्याही अर्थाने जीवन हे पण माझं स्वरूप आहे. लक्षात घ्या. या दोन्ही अर्थाने घेतो आपण. ते त्याचे पोषण होते, वृद्धी होते. म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला, लय पण आहे, त्याचप्रमाणे निर्मिती पण आहे आणि त्याचं एक प्रकारचं पोषण पण आहे. या तीनही जाणीवांमध्ये मी आहे. शेवटी सर्वांचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यू ही मीच आहे असं म्हणतात ते. आता स्त्रीगणांच्या पैकी माझिया विभूती 7 आणखी, तिया ऐक कवतिकी सांगिजतील. आता स्त्री जातींपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्याही कौतुकाने सांगतो ऐक. आता स्त्री जातीपैकी म्हणजे काय म्हणायचं त्यांना?
स्त्री जातीपैकी म्हणजे प्रकृतीतनं निर्माण झालेल्या माझ्या स्वरूपाच्या जाणीवा लक्षात ठेवा. म्हणून मी जे म्हणतो ना तुम्हाला, सांख्यांचं जे गणित आहे पुरुष आणि प्रकृती, म्हणून प्रकृतीतनं आपल्याला संन्यास घ्यायचा आहे असं सांख्य सांगताय, आणि पुरुषत्वाकडे प्रकृती पुरुषाचं ऐक्य ही सांख्यांची कल्पना आहे. आलं का लक्षात? त्यातनं घेतलेली. म्हणून तर त्याच्यात ते असं म्हणतायत, त्याही तू समजून घे. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.